राज शिंदे माजी सरपंच सदस्य गिरवडे काकी, त्याचबरोबर या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मित्र विश्वजित गिरवडे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विरुद्धत्या व्यासपीठावर उपस्थित सावरब बुजुर्गचे माजी सरपंच चेअरमन अण्णा डाबळे साहेब, गोविंदमामा हिरुडे, बाबूराव पाटील, माजी पोलीस केदारे पाटोळे, आमच्या कारखान्याचे माजी संचालक पिढ्यांना चौगले, मापेचे माजी सरपंच पाटील साहेब, त्याचबरोबर सोनाळीचे आमचे प्रमुख तापेकर मामा, त्या गावचे आमचे प्रमुख अशोकाना निकम, या गावचे प्रमुख सातापा पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व हिरोडे ट्रस्टच्या सर्व बंधू भगिनी मित्रो, इथं काम करत असताना मी गेली 15-20 वर्ष झाले या ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करतोय. काम करत असताना आमचे आजोबा, आमचे वडील पूर्वीपासून राजगटाच्या माध्यमातून काम करतात. त्याच पद्धतीनं त्यानंतर आम्ही पुढं तशीच प्रथा राज्य वडिलांच्या नंतर आमच्याकडे आली आणि त्याच पद्धतीनं आम्ही राजेंच्या बी मोठ्या राजेंच्या बी नेतृत्वाखाली काम करत असताना सुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथं काम करत असताना आम्ही राजसाहेब इथं डेप्युटी सरपंच असताना सुद्धा त्या हॉलचं उद्घाटन नारळ पडायचं भाग्य मला लाभलं आणि हा हॉल पण आम्ही त्यावेळी वातावरण एवढं फार काय एवढं नव्हतं आणि पूर्ण झाडीबिडी असं वातावरण होतं आणि त्यानंतर हे मंदिर उभा राहिलं. मंदिर उभारण्यात आम्ही हा हॉल उभा केला आणि त्यानंतर आज खरोखर त्या हॉलची खूपच अडचण व्हायला लागली आणि त्याच्यानंतर हे आम्हाला खूप मोठी इथं आपण सुद्धा या मंदिराच्या उत्सवाला हजेरी लावली आणि आपण प्रसाद घेऊन गेलाय आणि खरोखरच आपण पाहिलं त्यावेळी दोन्ही बाजूनं दलदल आणि अशी परिस्थिती होती आणि म्हणून त्यावेळी सुद्धा आम्ही बाहेरल्या आमदारांच्या फंडातून 10% रक्कम देऊन हे दोन्ही बाजूचं पिन ब्लॉक आपण भांतळ या नावाखाली मंजूर करून हे बसवण्याचं काम आम्ही केलं आणि त्यानंतर ह्या मंदिराला खरोखर म्हणजे शोभा वाढायला लागली आणि लोकांचा ओघ सुद्धा साहेब खूप वाढला. कारण आई लक्ष्मीच्या आशीर्वादानं आम्ही सुद्धा इथं सुखी समाधानी आहे आणि त्यातून हे गाव पण आमचं सुखी समाधानी आहे आणि खरोखर जे जागृत देवस्थान म्हणून याच्याकडे पाहिलं जाते. उदाहरण सांगायचं तर दादा हे ज्यावेळी माझं जेसी मशीन त्या साईडनं मी काम करत होतो आणि विभागानं काम करत असताना इथं मशीनचं सारखी तक्रार आली आणि 1 मिनिट सुद्धा मशीन तिथं काम करणार. आमच्या सगळ्या हायड्रोलिकच्या पायपा फुटाला या नानातला 3 दिवस गेले. इथं मशीन काय साईड कट मारला आणि इथं स्टेज काढवतो ही सर्व मंडळी होती आणि काय केल्याच्या मंदिराचं मशीनचं काम थांबणं आणि सारखं काम मिळालं आणि मशीन चालवणं. अखेर आम्ही या हिरोडी मंडळीला सगळ्या सांगितलं, चेअरमन हिरोडी होते, त्यांना म्हटलं की मामा काय खरं नाही, कुठल्या तुम्ही इथं कौल लावून घ्या आणि कौल लावून घेतल्यानंतर मगच इथं मशीन सुधारण्याच्या कुठल्याही पायपासून चालू झाल्या. साहेब इथं योगा असा आहे, इथं कुठं हालचाल करता येत नाही. जी गोष्ट इथं करायची आहे तर इथं या लक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय इथं होत नाही आणि खरोखर ही जागरूक देवस्थान आहे. मला इथं सांगायचं आहे की दादा इथं आपण काम करत असताना आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम केलं. राजेसाहेबांनी मोठ्या राजेसाहेबांनी सुद्धा कायमपणे आपल्या गावाला आमचा आशीर्वाद व्हायला. त्याच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळी राजकारणात आला त्यानंतर सुद्धा इथं खूपच चांगल्या पद्धतीने आमच्याकडे लक्ष घातलं. आपण मैदानाला आला, इथं प्रसादाला आला आणि आम्ही तुमच्याकडे कायम ज्यावेळी मागणी करतोय की बाबा ह्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, या परिसराचा विकास झाला पाहिजे, या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं आणि खरोखरच आपण खूप मोठा निधी तुम्ही नियोजनला सदस्य झालात. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झालात. देवेंद्र फडणवीसच्या साहेबांच्या माध्यमातून आपण हे काम खूप मोठं काम त्या तालुक्यामध्ये आपण कागदी विधानसभा मतदारसंघात करताय आणि त्याच पद्धतीनं काम करत असताना मी या गावकऱ्यांना सगळ्या सांगेन की इथं सुद्धा राज्यसाहेबांनी खूप मोठा निधी त्या वर्षभराच्या काळामध्ये दिला असताना आम्ही साहेब आताच आम्ही येता विद्या मंदिर सावडी बुजुर्गच्या हॉलचं सुद्धा उद्घाटन राजेसाहेबांच्या हस्ते झालं आणि तिथे सुद्धा 17 लाख रुपयाचा निधी राजेसाहेबांनी दिला. त्या बोरवरती सोलर सुद्धा राजेसाहेबांच्या हस्ते आता तिथं पण उद्घाटन झालं. तिथं सोलरवरून आपण पाण्याची सोय केली, तिथं आपण बोर मारली होती, त्याच्यावर पण आता राजेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याच पद्धतीनं दलित वस्तीसाठी साहेब आपण 6 लाख रुपयाचा निधी दिला. अंगणवाडी रिपेरीसाठी सुद्धा आपण आम्हाला 1 लाख रुपयाचा निधी दिला. त्याच पद्धतीने तुम्ही मशानभूमी साठी पिन ब्लॉक बसवण्याचं काम चालू आहे, ते पण आपण तुम्ही सांगितल्या पद्धतीने उद्घाटन करून ते काम चालू केले आमच्या स्तरावर आणि ते पण आपण 9 लाख रुपयाचा आम्हाला निधी आपण उपलब्ध करून दिला. त्याच पद्धतीनं
ह्या आम्ही कायम ह्या रस्त्याची मागणी आपल्याला होती. मी गावात रस्ता नको, परंतु साहेब मी आपल्याला मागणी केली की महालक्ष्मी मंदिराचा रस्ता होऊ दे. मी इथं ज्यावेळी या मंदिरामध्ये येतो, ज्यावेळी ट्रस्टची लोक भेटतात, पिंटू भेटतो, ही सगळी भेटतात, त्यावेळी मी ह्यांची अपेक्षा होती की इथं रस्ता व्हावा आणि मग इथं पर्यटनाचं हे काम व्हावं, विकास काम व्हावं आणि हे तीर्थक्षेत्र विकसित व्हावं. आणि त्याच पद्धतीने दादा या रस्त्याला सुद्धा आपण ती चौकन्यामधून 40 लाख रुपयाचा निधी लावला. त्याचंही काम आता चालू झालंय. सुहास मोरे साहेब कॉन्ट्रॅक्टर मार्फत काम चालू झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण आता ते उद्घाटन केले आणि हे काम पण आता 40 लाखात असताना सुंदर होऊन जाईल. आणि त्याच पद्धतीनं आज आपल्या शुभास्ते त्या महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकासाचं नारळ सुद्धा आणि गुदळी आपल्या हस्ते आता मारली गेली आहे. आणि ते सुद्धा काम साहेब कुठल्याही वर्षभराच्या काळामध्ये पूर्ण होईल अशी मी तुम्हाला आम्ही सगळे गावकरी आपल्याला शब्द देतो. आणि ते चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा सुद्धा आम्ही तुम्हाला शब्द देतो. या 1 कोटीमध्ये दादा तिथे साईडला सांस्कृतिक हॉल बांधायचा आहे. तो ओपन हॉल होईल, जसा बाळूमामावर आहे, जसा वाघापूरला आहे, त्या पद्धतीचा हॉल तिथं आपण ठरलेला आहे. आणि तुम्ही ते सगळं ड्रॉइंग हे सगळं बघितलंय. आणि तसाच हॉल ह्या साईडला आपण उभा करायला 40 बाय 72 रुंदी 40 आणि लांबी 72 फूट असं होणार आहे. आणि भविष्यामध्ये आणखी निधी लागेल तर त्याला कमी पडेल, लागला हॉल जर कमी वाटला तर सुद्धा आपण त्याला हॉल वाढवण्यासाठी आपण आपली मदत झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं तिथं वाहन तळाच्या माध्यमातून सुद्धा पिन ब्लॉक आपण संपूर्ण जे एरिया राहिला आहे तो संपूर्ण एरिया आपण पिन ब्लॉक बसून घेणार आहे. त्याच पद्धतीनं आपण रिटेनिंग हॉल साईडनं पूर्ण कंपाऊंड भिंत त्याला येणार आहे. आणि जी लागणार आहे ती झाडं बिडं असे सगळे होऊन संडास बाथरूमची सोय, अंडरग्राऊंड गटाचं पाणी कसं निघेल अशा हा निघेल. आणि आपल्याला कुस्ती मैदान सुद्धा आपण थोडं भविष्यात ही योजना इथं राबवायची आहे. आणि ही कवर्गमध्ये आपण मंजुरी घेऊन आपण हा 1 कोटीचा निधी आपण आमच्या गावाला दिला. ते खूप मोठं उपकार आमच्या गावात झालं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि भविष्यामध्ये असा भरपूर निधी आणि भविष्यामध्ये सुद्धा राजसाहेब आपल्याकडनं आम्हाला निधी आणखी 1-2 कोटी रुपये निधी एक्स्ट्रा आम्हाला आवश्यक आहे की ह्या बाजूला सुद्धा ही उंची, पलीकडली उंची आणि इकडली उंची जरा वर झाले आणि मंदिर आमचं आतल्या अंगाला झाकलं जायला लागले. म्हणून हा हॉल सुद्धा मी परवा ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये इथं निर्लीकरणाचा ठराव घातलेला आहे. आणि हा पण निर्लीकरण लवकरच हॉलची मंजुरी जर आम्हाला सहकार्य पाहिजे, जरा हा हॉल निर्लीकरणासाठी आपली मदत व्हावी त्या निमित्तानं अपेक्षा करतो. आणि हा निर्लीकरण झालं की हा हॉल सुद्धा आपण काढून दिला की इथं सुद्धा आम्ही पिन ब्लॉक बसवून घेणार आहे. आणि त्यामुळे हे पूर्ण परिसर अतिशय सुंदर परिसर होईल. आणि तो सुद्धा निधी कमी पडणार, कारण इकडली बाजू उंची आहे आणि ती सुद्धा उंची करून आम्हाला खाली करायची आहे. आणि तिथं सुद्धा पिन ब्लॉक भविष्यामध्ये बसून हे संपूर्ण भाग कंपाऊंड करायचं आहे. आणि त्यानंतर आम्हाला सुद्धा हे मंदिर आता थोडंफार गळतंय, पावसाळ्यामध्ये तर स्लॅब व्यवस्थित झालेलं नाही. आणि भविष्यामध्ये 2-4 वर्ष गेल्यानंतर की ह्या मंदिर सुद्धा आम्हाला 4-5 कोटी रुपयाचा निधी आपल्याकडनं लागेल अशी आम्ही भविष्यामध्ये अपेक्षा करतो. आणि हा सगळा निधी दादा आम्ही काय गडबड करतोय असं नाही, तर हे सगळे विरोधी बंधू आहेत, आमचे सगळे गावकरी आहेत. आणि 100% आपल्याला येणाऱ्या 2024 मध्ये आपण आमदार व्हाल. आणि 100% हा संपूर्ण हिरोडे बंधूने राजांना आमदार करण्याच्या आई लक्ष्मीकडे मी गावाला जातो आणि त्यांनी सुद्धा आपल्याला ही सर्व आपली साथ देते. आणि भविष्यात टप्प्याटप्प्यानं आपण हा निधी आम्हाला विधानसभेला आमदार झाल्यानंतर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीनं खरं दादा भरपूर आपण काम करताय. ज्या पद्धतीनं राजे विक्रमसिंहजी घाडगे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय कॅम्प भरवला आणि त्या वैद्यकीय कॅम्पमध्ये सुद्धा आपण 150 लोकांनी त्याचा लाभ घेतला. आणि तो सुद्धा कॅम्प अतिशय उत्कृष्ट झाला. त्यामध्ये दादा 45 ते 46 लोकांची आपण डोळ्याचे ऑपरेशन करून आणली आणि ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीमध्ये ती पार पडली. त्याच पद्धतीनं बांधकाम कामगारांची सुद्धा खूप मोठी नोंदणी राहायची झाली. त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार असेल आपण आता जी योजना राबवत आहे की समर्जित राजे आपल्या दारी, त्यात स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाडगे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त आपण जे राजे समर्जितसिंह घाडगे आपल्या दारी गडीगड असेल, उत्तूर असेल, कागल मतदारसंघात असेल तशाच पद्धतीने सावडीमध्ये सुद्धा भविष्यामध्ये कार्यक्रम व्हावा. आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही संजय गांधी निराधार असेल, पेन्शन असेल किंवा इतर सगळ्या सुविधा असतील, घरकुल योजना सुद्धा आम्ही अटल घरकुल योजनेच्या माध्यमातून दादा इथं आपण 9 घरं मंजूर करून दिली आणि त्या सुद्धा घरकुलचं आता आपल्याला पत्र त्यांनी दाखवलं आणि त्याचाही निधी दादा मंजूर होते. ते बी घराच्या पायाभरणीला आपण यावं अशी त्या बिचाराची अपेक्षा आहे. त्यासाठी तो नवरा आल्या तो पण निधी आपल्याला घर मंजूर करून दिले आहेत. आणि भविष्यामध्ये असंच आपलं आशीर्वाद आमच्या गावावरती राहावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद पाटील साहेब, आपलं दोन मनोगत चांगलं व्यक्त केलं. यानंतर आमचे मार्गदर्शक मान्य आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, या गुरुवारचं औचित्य साधून श्री महालक्ष्मी मंदिरच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी आज इथं उपस्थित असलेले कागलचे भाग्यविधाते, भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे आमच्या गटाचे राजे समरजी सिंग घाटगे दादा, तसेच या गावचे प्रथम नागरिक रेखाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच छाया एवढे, राजेश्री जिनगेवेगी, प्रताप पाटील साहेब, या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे वडीलधारी दिनकर तात्या, सावळेपूरचे सरपंच दापळे साहेब, माजी संचालक चौले साहेब, पंचक्रोशीतून आलेले नेते मंडळी, भक्त मंडळी आणि खास करून ह्या ट्रस्टचे कमिटी, ह्या ट्रस्टचे अध्यक्ष विश्वनाथ हिरोडे, रणजित हिरोडे, तानाजी हिरोडे आणि सगळे हिरोडे परिवार. मला आज खरोखर समाधान वाटतं की मागच्या तुमच्या लक्षात असेल उत्सवच्या टाइमवर मी एक शब्द दिला होता की ह्या मंदिराचा जे पर्यावरण जो विकास आहे, आम्ही सत्तेत आल्यापासून दादा आम्ही एक शब्द दिला होता की भाजप सत्तेत आलो गावातले गटार रस्ते होत राहतात हो, पण इकडे कोणाचं लक्ष नव्हतं. ते आम्ही प्रताप पाटील आम्ही बसून ह्या गोष्टीवर विचार केला. मी प्रताप पाटलांना सुद्धा म्हटलं साहेब बाकीची कामं राहिली राहू दे, आपलं गाव हे ग्रामदेवत लक्ष्मी मंदिर आहे आणि ह्याचा कसा आपण इथं नंदनवन करता येईल याच्यावर आपण जोर देऊया. आणि त्याच्यात शब्द आम्ही राखून राजेसाहेबांच्याकडे पाठपुरावा केला आणि राजेसाहेबांनी आम्हाला भरघोस अशी प्रत्येक मागणीला आम्हाला त्यांनी सहाय्य करून आज जो आपण इथं जे आज उद्घाटन कार्यक्रम घेतला, चेष्टाने 1,40,00,000 रुपये लागले. अगोदर आपण रस्त्याचं काम धरलेलं आहे. जरा मला शंका होती काम सुरू होतं नाही होतं असं होतं, लोकांना पण आश्वासन दिलं, आम्ही मागं बोर्ड लावलं आणि लोक म्हणाले की अजून कामाला. तर सरकारी कामाला थोडाफार वेळ लागतो, समजून घ्या. आणि तिथून पुढं अशा कुठल्याही कामामध्ये खास करून इथं आम्ही जोपर्यंत आहे, समजा योगायोग जर आमचा असा पुढचा आला, आमचे राजेसाहेब जर या तालुक्याचे आमदार झाले तर इथं आम्ही वृंदावन केल्याशिवाय राहणार नाही आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आमचे